अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या काही ठिकाणांची तक्रार वाकोला पोलीस स्टेशनला दिली होती आणि त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये देखील म्हटलेलं आहे की त्यांच्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी अभिनंदन देखील केलं आहे. त्या अनुषंगाने आपण बैठक देखील घेतली आणि सोसायटीचे देखील ते समाधान झालेलं आहे. तर अनुषंगाने आपला जो प्रश्न आहे की मला वाटतं कुर्ला वेस्टमध्ये आपण ज्या मैदानाचा उल्लेख केला आहे त्या मैदानामध्ये देखील असे गैरप्रकार घडतात असं आपलं म्हणणं आहे. नक्कीच आजच्या आजपासूनच तिथे ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत आणि जी कारवाई करायची त्याची सूचना ह्या दिल्या जातील. दुसरं आपण अर्थातच फक्त सेवन करण्यावरती आपण कारवाई करत नाही, जे सप्लाय करतात त्यांच्यावर देखील आपण कारवाई करतो आणि आपल्याला माहिती आहे की आता तर मकोकाच्या अंतर्गत देखील आपण कारवाई करत आहोत आणि ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी ANTFची देखील आता स्थापना केल्याच्या नंतर या ANTFच्या कारवाईमध्ये प्रामुख्याने जे सप्लायर्स आहेत किंवा पेडलर्स आहेत त्या पेडलरवरती आपण कारवाई करतो आणि आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे मला वाटतं सप्लाय करण्यावरती देखील आपण कारवाई करत आहोत. तसे अतुलजी भाटकर यांनी 2 एरियाज पोईसर आणि हनुमाननगर मी देखील परिचित आहे, माझं लहानपण तिथे गेले आणि दोन्ही हे स्लम्स आहेत ते मोठे आहेत आणि नक्कीच आवश्यक असलं आपण तिथे कोमिंग ऑपरेशन देखील करू. संबंधित तिथल्या डीसीपीना आपल्याकडे कुठली स्पेसिफिक माहिती असेल तर आमच्याकडे द्या. परंतु आता मुंबईमध्ये आपण ड्रग्सच्या बाबतीमधल्या ज्या कारवाई आहेत त्या आपण मागील 4-5 वर्षाचं जर आपण पाहिलं तर अतिशय अग्रेसिव्हपणे आपण केलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदींनी जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन देखील हे पोलीस विभागाकडून तंतोतंत केलं जाते. तदनुषंगाने आपण आता मकोकाची देखील आपण जी तरतूद केलेली आहे. तर जर का कोणी रिपीट ऑफेंडर्स असतील आणि मकोकाच्या अंतर्गत जर का तिथे कारवाई करणं आवश्यक असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही ती कारवाई करू.